नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत माळशिरस तालुक्यामधील मगराजे निमगाव या गावी. या ठिकाणी एक शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांनी गायींचं गायपालन केलेलं आहे. सुंदर अशा गायी आहेत व चांगल्या पद्धतीचं गायपालन, अगदी आदर्श गायपालन केलेलं आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडूनच घेऊयात. नमस्कार सर, आपला परिचय. नमस्कार, माझं नाव सयाजीराव कृष्णराव पाटील, राहणार निमगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ठीक आहे सर. तर आपण हे गायपालन साधारणतः किती म्हणजे कधी चालू केलं होतं? 7 वर्ष झाले. 2017ला सुरू केलं. बरं बरं. किती गायपासून सुरुवात केली होती? सुरुवातीला 22 गायी होत्या. बरं. मग 12 होत्या पहिल्यांदा, परत 10 घेतल्या नवीन, अजून 12 घेऊन 32 आहेत टोटल. आता या गायपालन साधारणतः शेतीला जोडधंदा म्हणून प्रत्येकजण गायपालन करतोय. तर साधारणतः आपल्याला शेती किती आहे सध्या? शेती आमची 3 भावात म्हणून 50 एकर आहे बागायत शेती. बरं बरं. सध्या 50 एकर शेती आहे आपल्याकडे. मग हे गायपालन केल्यानंतर जे काय गायपालनचं वेस्टेज आहे म्हणजे शेणखत आहे, हे सर्व आपण आपल्या शेतीत आपल्या शेतातच काही विकत नाही आम्ही काय, कारण आम्हालाच लागतं तेवढं. ओके. शेतामध्ये कोणकोणती पिकं आहेत सध्या आपल्या? ऊस, मका, लिंबू आहे, सीताफळ आहे, हे पीक आहे. ओके, ठीक आहे. तर आता एवढ्या 32 गायांचं आपण संगोपन करता, याच्यावर कामगार वगैरे किती ठेवलेले आहेत सध्या? कामगार म्हणजे हे 2 आहेत UPचे. बरं. पहिल्यापासूनच आहेत ते. बरं बरं. आणि बाकी आमचे इथले 2-3 आहेत. म्हणजे एक दिवसाड मकवान, एक ट्रेलर लागतं आणायला. बरं. मकवान किंवा कडवळ. चाऱ्याचं काय नियोजन आहे? म्हणजे मकवान अधिक मुरघास वगैरे आहे? मुरघास केलेला आहे. बरं. आता परवा 2 दिवसापूर्वीच 30 टन मुरघास केला आहे. बरं. नेहमी मुरघास असतो. मागच्या वर्षी 150 टन मुरघास केला आम्ही, 160 टन. ते मुरघास कंपल्सरी असावाच किंवा करतोच आहे. करताच. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस हिरवा चारा जे उपलब्ध कमी होते त्यावेळेस ते वापर. इतर वेळेला वापरतोय आम्ही, पण त्यावेळेला पावसाळ्यात वगैरे जास्त उपयोग पडते ते. ओके. पण साधारणतः आपल्या एवढ्या 32 गाय आहेत, मग यांच्यासाठी हिरव्या चाऱ्याचे किती क्षेत्रावर आपण लागवड केलेली? 11 एकरावर आहे बघा, मका वगैरे असे, कडवळ आणि मका. ओके. 11 एकर. तर बरेचसे म्हणजे जाणकार, म्हणजे शेती क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचं असं मत आहे की जर तुमच्याकडं 20 एकर शेती असेल तर 5 एकरावरती तुम्ही चाऱ्या पिकं करा आणि गायपालन किंवा म्हैसपालन करा. कारण जर आपल्याला शेती टिकवायची असेल तर आपल्याला शेणखत वापरणं खूप महत्त्वाचं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? बरोबर आहे, शेणखत पाहिजेच शेतीला. शेणखत असेल तर आपल्या शेतीचे म्हणजे जे काय सामू आहे तो योग्य राहतोय, ऑर्गॅनिक कार्बन योग्य राहतोय, त्यामुळे पिकंही चांगले येतात. त्यामुळे तुम्हाला सध्या गायपालनाचा चांगला फायदा हो फायदा. आपण शेतकऱ्याला विकत शेणखत घेणं जमत नाही, शक्य होत नाही. बरोबर. त्रासदायक आहे, म्हणजे महाग आहे. 7-8 हजार रुपये ट्रेलरला मिळतं. शेणखत नसेल तर कदाचित आपलं, मला वाटतं शेतीचे जे काय पिकवण क्षमता आहे ती सुद्धा कमी होते. बरोबर. रासायनिक खतामुळे. ओके. मग आता ह्या खतांचा वापर केल्यामुळे तुम्हाला शेतीमध्ये चांगलं ॲव्हरेज मिळतं का? म्हणजे कोणत्याही पिकात फरक पडला? फरक पडला. आता दुसरा विषय तो म्हणजे तो गायींच्या दुधाच्या दराचा सध्या दर काय मिळतोय आपल्याला? सध्या 27-28 रुपये दर आहे. खूप कमी दर आहे. 27 ते 28 रुपये. 3-5, 8-5ला. काय मत आहे आपल्याला? हा दर वाढला पाहिजे? दर कमीत कमी 40 रुपये पाहिजे दर. बघ तर उपयोग आहे, नाही तर काय उपयोग नाही. खूप लोकांनी केले जरशा, सुशिक्षित बेकार लोकांनी. बरोबर. तरुणांनी जास्त आहेत यात खेड्यापाड्यातून, पण ते त्यांना दर नसल्यामुळे ते निराश आहेत. म्हणजे जरा बरोबर दर पाहिजे तर त्याला उपयोग आहे त्याला. तुम्हाला काय वाटतं हे दर कमी होण्यामागची कारणे काय असावीत? तसं नाही सांगता येणार नाही. म्हणजे काय मागच्या वर्षी उन्हाळ्यात कधी दर कमी होतात, मागच्या उन्हाळ्यात सुद्धा दर कमी झाले. म्हणजे याचं एक साधं गणित आहे की ज्यावेळेस प्रोडक्शन वाढतं त्यावेळेस दर खाली येतात. मग कदाचित आपल्यात महाराष्ट्रामध्ये दुधाची जास्त निर्मिती होऊ लागल्यामुळे हे दर खाली आले. जे आर्टिफिशियल दूध आहे ना, बोगस तयार करता म्हणतात, बरोबर, त्याच्यावरती कंट्रोल आलं पाहिजे. फूड डिपार्टमेंटने कंट्रोल आणलं पाहिजे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. ते तिकडं दूध पाहिजे तेवढं मिळतंय त्यांना, होतंय तयार. बोगस दूध म्हणून त्याला आपण. बरोबर. जे दूध नाही, शरीरास हानिकारक आहे असं. बरोबर आहे. त्याच्यामुळे या दरावर आपल्याला आणि जास्त उत्पादन झालं असं म्हणायचं आणि दर पाडायचे आणि ते पावडर तयार करायची, पावडरला परत स्टोरेज करायची किंवा त्याला दर नाही म्हणायचं, विक्री होत नाही. बरोबर. दर पाडलेलं राहायचं आणि शेतकऱ्याला पर्याय नाही परत. हे काय आपण थांबवू शकत नाही, त्यांना खायला बंद करू शकत नाही, पण धारा काढायचं बंद करू शकत नाही. बरोबर आहे. दूध हे नाशवंत पदार्थ आहे, त्यामुळे त्याला मार्केटला योग्य टायमिंगला लागतंच ते.
आता जे काय मोठमोठे डेअरी फार्मस आहेत म्हणजे ज्या दूध प्रोसेसिंग युनिट आहेत म्हणजे त्यांचं एक थोडक्यात राजकारण आहे किंवा शेतकऱ्यांना मेटीकुटे शासन आहे किंवा दर कमी देणे. तसं तर आता तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांनी याच्यावर पर्याय म्हणून काय केलं पाहिजे? आता याच्यावरती बाय प्रोडक्ट आहेत पण ते सगळ्याला जमत नाही, ते राईट नाही करणं शक्य होत किंवा होणार नाही. ते थोडेसे बाय प्रोडक्ट शेतकऱ्यांकडे या क्षेत्राकडे सुद्धा वळलं पाहिजे. कारण पुणे भागात कोल्हापूर भागात बाय प्रोडक्ट तयार करून लोक विकतात. विकतात. रवा असेल, दही असेल किंवा ताक आहे, बरंच खूप लोक तयार करतात, तूप काढत असतील काही लोक, पण ते सगळ्यांना नाही जमत. ते राईट सर, बरोबर आहे. ते थोडेसे किचकट प्रोसेस आहे आणि थोडंसं भांडवल लागण्यासारखं आहे. एक म्हणजे शेतकऱ्यामध्ये जे दूध उत्पादक शेतकरी आहेत ते रस्त्यावर आले पाहिजेत, त्याशिवाय दर वाढणार नाही. बरोबर. शासनाने मध्ये 5 रुपये अनुदान दिले, जाहीर केले जानेवारीपासून, पण अजून तर काही इथं मिळालं नाही. कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर आले अजून नाही आलं. प्रोसेसमध्ये आहे. डॉक्टर साहेबांना आम्ही विचारतोय, डेअरीला विचारतो इथं आम्ही, बरं ते प्रोसेसमध्ये आहे म्हणतात, येईल. पण पूर्वी 27 रुपये शासनाने दर ठरवला काही दिवसापूर्वी, त्यानंतर पुन्हा 25 केलाय आता सध्या. 25 प्लस हे 5 असं 27 द्यायचं ठरवलेलं आहे. नाही, 27 आहे आणि 27 प्लस 5 द्या. ओके. तर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना जर हे गायपालन परवडायचं असेल तर दर किती मिळाला पाहिजे? 35च्या पुढे दर पाहिजे. 35 ते 40 रुपये दर असेल तरच त्याला अर्थ. नाही तर काय, पेंडीचे दर कमी नाहीत, बरोबर, वैरणीचे दर कमी नाहीत, मका जे आहे आपण कुट्टे हे करून घालतोय बरडा, ते दर कमी नाहीत. 23-24 रुपये क्विंटल आहे, पण 2000 रुपयाच्या पुढं गुंठा मकवान मिळते, घ्यावं लागतंय. एका बाजूला पेंडीचे दर वाढत चालले, परंतु दुधाचे दर त्या पटीत वाढणे गरजेचं आहे, परंतु कमी होत आहेत. तर याच्यावर कुठेतरी विचार केला पाहिजे सरकारने, किंवा जे काही कृषी मंत्री असतात त्यांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे. ठीक आहे सर. तर आता आपलं टोटल दिवसाचं नियोजन कसं चालतं या गायींचं? सकाळी 4ला आमचे ते बाया उठतात. बरं. पहिल्यांदा ते गाई बांधतात, म्हणजे गाई जवळपास येऊन जाग्याला उभा राहतात बऱ्याचशा, ते बांधतात, त्यांना कुट्टी तयार टाकतात. पहिल्यांदा भरडा, पेंड, नंतर कुट्टी, ते झालं की कुट्टी टाकतात खायला, म्हणजे मकवानाची केलेली कुट्टीला की थोडा वेळ थांबून 5च्या दरम्यान धाराला सुरुवात करतात. 5-5:30, 7:30पर्यंत धारा होतात त्यांच्या. पूर्ण मशीन आहे, धार काढायचं, 2 बकेट आहेत. ओके. आणि दुपारचं पुन्हा परत 7:30-8ला सोडलं की परत डायरेक्ट 4लाच बांधायचं. ते पाणी इथं पाण्यात हवं आहे, त्यामुळे पाणी तिथं जाऊन पितात. जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी पाऊस 24 तास पाणी उपलब्ध आहे. ओके. साधारण संध्याकाळी 4ला सुरू, आणखी तसंच सेम 4ला परत भरडा, पेंड, नंतर कुट्टी टाकायची, थोडा वेळ थांबायचं आणि दाराला सुरुवात करायची. 7:30-8ला दूध काढून तयार होतं. ठीक आहे. टोटल आता आपल्याकडे 32 गाय आहेत, त्यातल्या दूध देतात किती आणि किती ह्याच्यावर आहेत? 20-22 दूध देतात सध्या. ओके. तर आपल्या शेडमध्ये साधारणतः मॅक्झिमम दूध देणारी गाय किती आहे, म्हणजे जास्तीत जास्त? 30-32 लिटर. 2 टायमाचं 32 लिटर? 2 टायमाचं. अरे अच्छा. ठीक आहे. मग एवढ्यापर्यंत दूध देते. मग आता बरेचसे शेतकरी अशाही गाय पाळतात की त्यांचं सरासरी ॲव्हरेज 10 आणि 20 लिटरपर्यंत जास्त. तुमच्याकडे तर एवढं देतात म्हटलं? एक सगळ्यात जास्त तेवढे 32 वाले, 32-35 पर्यंत आहे. म्हणजे एक आहे, एक काय थोड्याफार 20-25च्या पुढे दूध दिलं तर परवडतात. ओके. म्हणजे दोन्ही टायमाचं मिळून 25 टन दूध असेल तरच गाय परवडत. तर आता खुराक हे महत्वाचं आहे गायींना, तर खुराकामध्ये काय आहे, म्हणजे किती देत आहे तुम्ही नेमकं? पेंड 1-1.5 किलो एका गायला एका वेळेला, आणि कुट्टी आहे ते 15 किलोच्या दरम्यान. त्यात सुका थोडा आणि मकवान थोडासा, मकवान किंवा कडवळ. आता पाड्यांचं कसं नियोजन राहतं? तुम्ही पाड्या आज पण ठेवत नव्हतो, आता 1-6 महिने झाले ठेवायला लागलो आहे. त्या 10-12 पाड्या तयार करणार आहेत आणि 600 सिमेंट भरणार आहे त्याला. ओके. म्हणजे त्याला मादी जन्म होईल अशी. आता या गायींमध्ये सिमेंट भरताना कोणतं भरलं पाहिजे? आता तुमचा यावर एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, जेणेकरून पाड्या चांगल्या दूध देणाऱ्या किंवा त्यांचे जे पुढचे येणारे डेन्मार्कचे चांगलं. डेन्मार्क आहे, बायप्स आहे तसं. ओके. तेच वापरतात. ठीक आहे. आता एवढा शेड तुम्ही सुंदर बांधलेला आहे, याच्यावर किती खर्च झाला? हा पहिला आमचा द्राक्षाचा बेदाणा शेड आहे. बरं. तेच जरशाचं गाईंचं होतं, हे बेदाणा शेड आहे. त्यात आम्ही थोडं अल्टर करून तयार केलं. त्या गायींना म्हणजे रोगराई वगैरे काय जाणवतं का? असं काय रोगराई दगडी आहे किंवा कधी पोट फुगी, किंवा असं हे दगडीचं प्रमाण किती आहे साधारणतः वर्षातून? जास्त होतं का? पावसाळ्यात जरा जास्त होतं, पण आता कमी आहे. तसं मुक्त गोट असल्यामुळं कमी आहे. बरं. आता तुम्हाला मुक्त गोटा आहे, पहिल्यापासून मुक्त गोटा केला. ओके.
त्याच्यामुळे काय फायदा होतो साधारणतः? मुक्त गोठ्यात जनावरांची तब्येत चांगली राहते हम्म. आणि आपल्याला पाहिजे त्यावेळेला ती बसू शकतात कुठेही, सावलीला, उन्हात पाणी प्यायला पाहिजे त्यावेळेला 24 तास कधी त्यांना. बरोबर. त्यामुळे तब्येत मोकळ्या थोडक्यात. आता बांधलेल्या गायीमध्ये रोग आजाराचं प्रमाण वाढतं बरोबर. 24 तास बांधून असणारा. मग मॅट टाकू देते नाही खाली, पण त्याचा उपयोग नाही. ते आता जे काय शेणखत आहे त्याचं कलेक्शन किती दिवसांनी करतात? महिन्यात 2 महिन्यात नाही करतो. 2-3 ट्रेलर निघतात महिन्याला, ते 2-3 ट्रेलर निघतात, ते नेऊन गोळा करून शेतात टाकतात. ओके. आता टोटल दुधाचं कलेक्शन किती आहे आपलं सध्या 10 दिवसाचं किंवा दिवसाचं किती आहे? दिवसाला 350 पर्यंत आहे आता. बरं. दोन्ही टाइम? हा 2 टाईम. मागच्या महिन्यात 400 पर्यंत होतं. बरं बरं. आता काही गाय आठवलीत, 350 पर्यंत आहे. म्हणजे काय, म्हणजे 10 दिवसाचं कलेक्शन किती होतं आता सध्या? म्हणजे किती बिल निघतंय तुमचं? 1 लाखाच्या पुढं. 1 लाखापर्यंत. ओके. तर आता यात खर्च किती होते तुमचा? गोळी पेंड असेल, पुन्हा हिरवा चारा असेल किंवा लेबर असेल, याच्यावर जवळजवळ 70-75% खर्च होतो. ओके. म्हणजे सध्या दर कमी झाल्यामुळे इन्कम फार इन्कम कमी मापात आहे मॅगदी. ओके. मग बरेचसे लोक असं म्हणतात की दर कमी झाले, आता गाय परवडत नाही, गाय पालन बंद केले पाहिजे. मग ते करणं योग्य का? आपला शेवटी शेणखत आहे म्हणून शेती सुधारेल म्हणून चालू ठेवणे योग्य? आता आम्ही तर तसंच केले. शेणखत काय राहीना फक्त, बरं बरं असं म्हणतोय. हा, म्हणजे नफा नाही मिळाला तर चालतोय. परंतु आपली शेती सुपीक राहण्यासाठी शेणखत जरी मिळालं तरी ठीक आहे. शेणखत घेणं परवडत नाही. जे डाळिंब बागायतदार आहेत ते घेतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात घेणं सुद्धा शक्य नाही ना. लोकांनी मुक्त गोठा केला पाहिजे. आणि मुरघास हे 2 महत्वाचं शेतकरी आहेत. पण तुमच्या गायी अगदी म्हणजे चांगले आहेत, दुधालाही चांगले आहेत, तर त्या मागील रहस्य काय, म्हणजे कसं? मुक्त गोठा आणि मुरघास ह्या गोष्टीमुळे. ओके. कामगाराबद्दल काय सांगाल? कामगार आमचे ते 1 नंबरच आहेत. ते पहिल्यापासून आहेत ते. बरं. संपूर्ण तसं आम्ही तेच बघतात. म्हणजे आम्ही रोगराई जास्त बघणे काय असेल ते आम्हाला सांगतात. डॉक्टरना बोलावं लागते, लगे आम्ही बोलवतो. काही कमी जास्त सांगतात, स्वतः ते इंजेक्शन सुद्धा करतात काही वेळेला. ओके. तर या गायींचं नियोजन पाहणारे आशिष भाई आपल्या बरोबर आहेत. तर भैया नमस्कार. भैया नमस्कार. कसं नियोजन राहतं आपलं? गाय अगदी सुंदर ठेवलेले आहेत तुम्ही. टायमिंगवर सगळं चारा पाणी त्यांना टायमिंगवर सगळं असतो. टायमिंगवर देतो? हा, सगळं आपलं बघतो. भरपूर त्यांना जास्त नाही खायला टाकायचे. तर आजारी पडू नयेत किंवा आजारी आहे हे कशावर ओळखतो तू? दिसते की खाई नाही, ते तोंड खाली ठेवती, त्याला कळते आपल्याला सगळं. त्याच्यावर ओळखतो. काय दगडी बिगडी झाला तर ती खात नाही, काय नाही, त्याच्यावर सगळं कळते. मालक म्हणतात की तू आल्यापासूनच आम्ही गाय पालन केलेलं आहे, तर कसा मालकाचा विश्वास आहे तुझ्यावर? आता काम उभं आहे, काम करून मालक बघितलाय आपला. मी आल्यापासून 15 गाय ही नाही आणले तर मी 15 दिवस अगोदर आलता. इथं कंपाऊंड तयार होतं आधी. परत मी बघून गेला, दुसरा गड फिरलंय आपण 15 दिवस. परत म्हणले तयार करा. परत मी आलं तर गाय आणली. आधी 8 आणली, परत 3 आणली, परत 8 आणली, असे करून 30-32 आणली. काय सांगाल तुम्ही आपल्या गाय पालनाच्या यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे जे कामगार आहेत ते सुद्धा चौकस किंवा प्रामाणिक असणे सुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला यांच्याबद्दल काय म्हणायचं? त्यांना माहिती असावी आणि यांना माहिती आहे पूर्ण त्याच्यातली, पूर्ण मध्ये व्यवसायाची पूर्ण माहिती. शेतकऱ्याने मुक्त गोठा करणे आणि मुरघास करणे ह्या 3-4 वर्षात खूप मुरघास करायला लागलेत लोक. बरोबर. जागरूकता वाढली आणि ते चांगलं आहे मुरघास करणं आणि मुक्त गोठा करायला लागलेत. आमचे बघून काय जणांनी करायला लागलेत. डॉक्टर शैलेश मदने साहेब म्हणून तिथं आहेत आमच्या इथं. त्यांचे आम्हाला खूप मार्गदर्शन लाभले. पहिल्यापासून लाभते, अजून येतात. मध्ये आधी चक्कर असते त्यांची. हिरवा चारा तुम्ही ज्यावेळेस दररोज घेऊन येतात तो किती लागतोय सध्या तुम्हाला? 1 टन. 1 टनापर्यंत. ते कामगार कोण असतात ते आणण्यासाठी? आपले नेहमीचे मजूर. ट्रॅक्टरमध्ये आणायचं आपल्या शेताला, किंवा जर आपल्या शेतात नसेल तर विकत घेतो आम्ही. ते कटर मशीनचे साहेब? हां, कटर मशीन कुट्टी करायची. आम्ही कट करतो, हे कुट्टी करतात. ज्या भैया सगळं व्यवस्थित नियोजन पाहतो. हो. पण निश्चितच खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि आपल्या गायपालन सुद्धा एक आदर्श गायपालन आहे. चांगली व्यवस्थित टापटीप आहे, गायी निरोगी आहेत. तर तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा आणि जी काही तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.